नमस्कार मित्रांनो, केळीच्या पिकामध्ये ज्यावेळेस आपण पिल्ले पकडत आहोत, म्हणजे आपला अगोदरची बाग जाऊन जे नंतर आपण नेक्स्ट जे त्याची बागेची पालनपोषण करणार आहे, त्याच्यामध्ये जे आपण एक झाड सोडणार आहे त्याला आपण पिलबाग म्हणतो. त्याच्यामध्ये ना समान उंचीचे एक झाड पकडायचे. त्यातल्या त्यात थोडं म्हणजे दिशासुद्धा महत्त्वाची असते बरं का. म्हणजे कुण्या दिशेचं झाड पकडायचं काय असं पण आहे. आणि काही ठिकाणी मग दिशा नाही बी धरलं तर काही अडचण नाही. आता बघा, हे आपली बाग शक्यतो पूर्णपणे संपलेली आहे. एक आपण म्हणजे आता हे ज्या झाडाची सध्या हो का हे जे आहेत ना, हे पिल्ले आहेत. हे लक्ष करा, ही बाग संपली आहे. जवळजवळ ह्याला जाऊन महिना ते 1.5 महिना झालेला आहे. मग त्यावेळेस पण हे आपण म्हणजे अगोदरपासूनच नियोजन केलेलं होतं. पण एक गोष्ट कधी पण लक्षात घ्या, आता हे पिल्लेच आहेत सगळे. प्रत्येक झाडाच्या जवळ जे तुम्हाला दिसते हे बघा, हे असे सगळे पिल्ले आहेत. तर ह्या पिल्ल्याला आहे ना, हे जे त्याचं अगोदरचं मदर प्लांट असते याच्यामध्ये हे पूर्ण अन्नद्रव्य असतं. तर आपलं झाड समजा बांधावरचं जरी असेल ना, तरी हे झाड आहे ना बुडातून कधीच काढायचं नाही. कारण ज्यावेळेस आपण एक पिल्लू सोडतो त्यातलं पुन्हा काय होतं माहिती आहे का, खालचे आपण पूर्ण चेक करून घेतो. म्हणजे खालचे इतर पिल्ले जे आहेत हे असे आलेले बाकीचे, ह्याला आपण असं काढून घेतो. ह्याच्यामध्ये पण काही जण ती युरिया वगैरे पेट्रोलियज पडून टाकतात. पण तसं अगोरी कृत्य करण्यापेक्षा आहे ना, हाताने काढा विळ्याच्या साह्याने, किंवा ते हत्यार भेटते त्याच्यानं जास्ती त्रास नाही देत. एक तुम्हाला 3 ते 4 वेळेस जर तुम्ही बागेत ते काढलो 15 दिवसाच्या हिशोबानं, तर पुन्हा नंतर ते पिल्ले पण येत नाहीत. पण विषय काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आहे हे पूर्ण अन्नद्रव्य हे आपलं नवीन झाड जे आहे हे ओढून घेतं ह्याच्यातलं. म्हणजे रिव्हर्स होतं पूर्ण. म्हणजे आता जसं आपण हे खालचे 10-12 खाली साईडला पिल्ले असते त्यातलं आपण एकच पकडतो ना, त्याच प्रकारे आहे ना, म्हणजे हे झाडं अन्न सगळे खातात. मग म्हणून ह्याला आपण डायरेक्ट असं कट करून टाकतो. तर ह्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आहे ना, हे वरच्या साईडनं वाळत येतं आणि ह्याच्यातून आपल्या पिल्ल्याला म्हणजे जे आपण झाड ठेवलेलं आहे ना त्याला पूर्ण अन्नद्रव्य भेटते. त्याच्यामुळे ना थोडं खत वगैरे कमी जरी पडला, म्हणजे औषध खत, तरी चालतं. कारण रेडी म्हणजे स्टोरेज झाल्यासारखं असते ना ते, म्हणजे आयतं अन्नद्रव्य मिळाल्यासारखं. तर म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. जरा व्हिडिओमधून जर काही चुकलं तर माफ करा. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की हे जुनं झाड काढायचं नाही. त्याच्यामध्ये आयतं स्टोरेज असतं अन्नद्रव्याचं. मग आपल्याला म्हणजे खोडव्यामध्ये खर्च पण कमी आला, म्हणजे कमी केला तरी चालते, अशा हिशोबानं असते. आता बघा, ही आपली पूर्ण बाग तशीच त्याच कंडिशनचे. हे सगळे जेवढे तुम्हाला दिसतात ना, हे पिल्ले आहेत. मध्ये एखादं झाड राहिलेलं आहे बरं का अजून. म्हणजे आत्ता म्हणजे जे लेट महागल्या साईडला होते ना, तसं हे असं एखादं झाड राहिलेलं आहे. मग जास्तीत जास्त असे 20 एक झाडं असतील पूर्ण बागेमध्ये. बाकी सगळे पिल्ले आहेत मित्रांनो. आपण हे अगोदरच नियोजन केलं होतं. हे बघा, आणि जे पिल्ले आहेत ना सध्याच आता आहे ना, हे का बघा, ह्या झाडाच्या बरोबरीला गेलेले आहेत. यावेळेस तर आहे ना, म्हणजे पाठीमागल्या वेळेसपेक्षा सुद्धा चांगली बाग येईल असं वाटतं आम्हाला. आणि जरा हे पाणी खाली पडलेत. आमचा जरा डेपी जळाला होता, त्याच्यामुळे जरा एक 7-8 दिवस झालं पाणी नाही याला. त्याच्यामुळं हे असं खाली पानं असं खाल्ल्या साईडला त्यानं गाळते, जर पाणी जर कमी पडाल तर. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार.